कोणाला भेटायला आलो म्हणे आपण इथे. मुंबई पोलीस येते, मुंबई पोलीस. राम राम मंडळी, काय मग कसे आहात? आनंदात ना? आम्ही पण आहोत आनंदात. तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही आता कुठे निघालो आहोत. तर आम्ही निघालो आहोत लोणावळा आणि खंडाळा येथे जाण्यासाठी. तर आज सुट्टीचा दिवस म्हणून सकाळी सगळं निवांत चाललेलं होतं आणि सगळेजण लोळत बसलेले होते. आणि अचानकच धीरजरावांनी सांगितलं की चला आज आपल्याला जायचं आहे भाऊसोबत, कारण भाऊ आलेला होता कालपासून आणि त्याला खंडाळ्याला काम होतं. मग अचानकच ठरलं, तर मग फटाफट रेडी झालो आणि आता पुण्याच्या बाहेर आम्ही निघालेलो आहोत. तर चला आता आजच्या दिवसात आम्ही काय काय करतो ते करते मी तुमच्यासोबत शेअर. तर व्हिडिओ जो आहे तो पुढेपर्यंत बघत राहा. हे क्रिकेट ग्राउंड आहे का? कोणतं आहे? आपण नाव काय बोलायचं? बांधकाम चाललंय त्याचं. आणि डोंगर पण दिसायला लागले. आपल्याला आतमध्ये कळत नाहीये पण ऊन भरपूर आहे बाहेर ना. आत तरी आहेत नाशिक पर्यंत बी रस्ते चांगले आहेत पुण्याहून. एवढं काय वाईट नाही. आपण एकदा पुण्याहून म्हणजे बाहेर निघालं तर. या हायवेला कधी जायला नाही माहिती मला. कधी? बरोबर आणि ते नाही का, हा, त्यांचं सामान पोचवायला गेलो तो. बाबा बाबा, आता किती वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. ते टोल नाका आला. घेतलं का फास्ट टॅगचा? अजून यायचं बाकी पुढे. आई बघ तिथे आता फास्ट टॅग. चलो एकच साईड लागेल ना आपण. डोंगर किती वेगवेगळे कलरचे दिसत आहे बघ. एकाचा कलर काय दिसतो, एकाचा कलर काय दिसतो. सगळे ब्लाउज असतात मम्मा. मला बाकीचे ब्लॅक ब्लॅक कलर दिसते. ते दुसरे वेगळे असतात. आपले ब्लाउज आहे. लाईट लावून घेतलं नाही, काय करत नाही का? लाईट लावून घे. बोका पुढे आहे. टनेल टनेल. काला काला एकदम काला. काहीच नाही येते. छोटा आहे हा. खूप छोटा. डोंगरामधनं गेलेलं. किती मस्त आहे. मॉल का आहे. थंडी होऊन गेली. मी तर बल्ब बनून गेली. दादा मी बल्ब बनून गेली थंडीमध्ये. बल्ब बनली. पण
तर आता आम्ही थांबलो आहोत मगनलाल चिक्की जी लोणावळ्यामध्ये फेमस आहे तिथे. आणि आता आम्ही लोणावळ्यामध्ये येऊन गेलेलो आहोत आणि मुलींचं इथे चाललेलं आहे की त्यांना काय काय घ्यायचं आहे म्हणून. आणि बाहेर थोडं कडक ऊन जास्त वाटत होतं, त्याच्यामुळे मग आम्ही थोडं थंड काहीतरी प्यावं म्हणून मग इथे थांबलेलो आहोत. हे वाला चांगलं लागतं, मी आणते ना. थँक्यू. आणि आता इथे एक चायनीज हॉटेल आहे, तर तिथे थांबलेलो आहोत काहीतरी जेवणासाठी घ्यावं म्हणून. काय 2 बिर्याणी घेतल्या आणि कारण बिर्याणी छोट्या येतात ना पाच, तर आपल्याला फुल बिर्याणी एवढी याच्यात येतो ना. आपण 4 जण आहे. अच्छा, बाकीचं घेतलं. बाकीचं काय तर त्या तिला काय लागणार होतं? तिला आणि तिच्या मैत्रिणीचं. आता अजून नाही उतरायचं, अजून थोडंसं आत राहिलं का मग तेव्हा जाऊ आपण उतर. अजून नाही उतरायचं प्लीज वया. इथे गाड्या आहेत ना, अजून नाही उतरायचं, थोड्या वेळात उतरू आपण. नको ग दीदी. दीदी ए दीदी कशाला मारते जुडीला. तर आता आम्ही लोकेशनवर येऊन पोचलो आहेत आणि आम्ही आता पोलीस प्रशिक्षण केंद्र जे आहे खंडाळाचं, तर तिथे आलेलो आहेत. आणि भाऊ जो आहे तो मनीषाकडे त्याच्यासाठी ज्या वस्तू आणलेल्या होत्या त्या देतो आहे, कारण त्यांचं सगळ्यांचं चेकिंग होणार आहे. आणि मग गाडी पार्क करू आणि मग आम्ही आतमध्ये तिला भेटायला जाऊ. ते ना पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे बाळा, पोलीसचं प्रशिक्षण होतं तिथं. ते रेवाची मम्मी आता पोलीस होणार आहे ना. कोणाला भेटायला आलो म्हणे आपण इथे? मुंबई पोलीस येते, मुंबई पोलीस. नाही नाही, ट्विन्स नाही आहे. काय म्हणते, कसलं चाललं? मजेत. शंभू शंभू शंभू. हा ती लाजते, ती बोलेल. मला असं वाटलं की 1 दिवस देतात म्हटलं ते फॅमिली सोबत स्पेंड करायला, असं मला वाटलं. कुठे आले सांग ना. अच्छा, असं बसू देतील का? फॅमिली सोबत बसू देतील? असं फॅमिली सोबत बसू देतात का 2 तास? हा नाही, तेच तेवढंच माहिती आहे आम्हाला, रिवाची मम्मीच माहिती आहे. म्हणजे अचानक ठरलं आमचं 9 वाजता. हा तो भाऊ येतोय, चला तिला येतील, त्यांना घ्या खाली. किती छान थंड थंड वाटतंय, मस्त ना. ते पण मुंबई पोलीस आहे. मुंबई पोलीस पोलीस होता. ते पोलीस इथे त्यांचं हे होतं, प्रशिक्षण होतं इथे ना. वाटतंय ना इथे किती थंड वाटतंय म्हटलं. मस्त थंड वाटतंय. आम्ही पण येऊ कधीतरी प्रॅक्टिसला इथे. काय म्हणताय? तेच मी म्हणते, एकदम असं थंड थंड मस्त वाटतंय. हो घेऊ घेऊ. इकडे नाला आहे का? हा नाला आहे. हा मग सगळे भेटायला ऑब्विस आहे ना. ए बघ इथे भारत माता आहे. भारत माता.
चला चला आता फटाफट चला. अरे नाही पडत तू. चल धर पकड हात पकड. चल ड्रिल शेडला ये. तिथे चेक करतात का हे काय काय आणलंय असं याच्यामध्ये. अच्छा तिला घ्यायला बोलवलं स्पॉट नाही आला ड्रिल चेक करतात. असं खालीच बसलो असतो मस्त शेडमध्ये बसण्यापेक्षा. का इकडे बस विनू. असं मोकात बसलो असतो शेडमध्ये कशाला बसता येते याला मला. गरम खूप होईल आत. हा ना भाऊ. भाऊनी जागा समावेगी. तर इथे आता आम्ही छानशी झाडाखाली जागा बघून खायला बसले जे जे आम्ही पार्सलमध्ये आणलं होतं. तर सांगायचं झालं म्हणजे मनीषा ही धीरजरावांच्या मामांची सून, लहान सून, आणि तो जो भाऊ आहे तर त्याची बायको. तर मला आजही आठवतं जेव्हा मी पुण्यात आली होती 2016-17मध्ये, तर तेव्हा ती पहिल्यांदा परीक्षा द्यायला आली होती. तिचं स्वप्न होतं की तिला मुंबई पोलीस बनायचं आहे आणि तेव्हापासून ती त्याच्या गोष्टींसाठी प्रयत्न करत होती. मध्ये ती होमगार्ड म्हणूनही तिची एक्झाम पास झालेली. तर तिथेही तिने 2 का 3 वर्ष बहुतेक ड्युटी केलेली आणि पुण्यामध्ये ड्युटी केली. त्याच्यानंतर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला ड्युटी केली आणि आता फायनली ती मुंबई पोलीसची जी एक्झाम होती तर ते सगळं पास झाली आणि तिचं आता इथे ट्रेनिंग चाललेलं आहे खंडाळा ट्रेनिंग सेंटर जे आहे तिथे. तर अजून बहुतेक ते ट्रेनिंग 8 का 9 महिने चालणार आहे. मग फायनली तिची पोस्टिंग होईल मुंबई पोलीस म्हणून. आणि तिची रिवा म्हणून लहान शंभूच्या वयाची एक लहान मुलगी आहे. तर सध्या भाऊ आणि आपला जो परिवार आहे तर ते सगळे मिळून तिचं सांभाळ करत आहेत आणि खरंच खूप आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप सारे कॉम्प्रोमाइज आपल्याला करावे लागतात आणि आई म्हणून तिलाही तिच्या मुलीसोबतचे हे क्षण जे आहेत तर ते कॉम्प्रोमाइज करावे लागत आहेत. पण तिचं एक स्वप्न हे पूर्ण झालं, त्या गोष्टीचा आनंदही आहे. हे बघ ते ग्राउंड आहे बघ त्या आंटीचं. उन्हात नको जाऊ. आणि आता जेवण झालेलं आहे तर आजूबाजूचा जो परिसर आहे तर तो आम्ही थोडासा एक्सप्लोअर करून घेतो. बंदुकींची दिलेली त्या बघा लांब गेल्या खूप. इकडे स्टॅच्यू बघ स्टॅच्यू. हे काय हे क्लासेस आहे. तास म्हणजे काय शिकवतो आपण तिकडे? हो एक ते सकाळी 9 ते 6:15 पर्यंत क्लास असतो ना. लॉ क्लासेस वगैरे सगळे लॉ शिकवतात. अच्छा म्हणजे तुम्हाला लॉ पण शिकवत असं आमच्या हे शिकवत असतील सगळे म्हणजे सेक्शन. हां कलम. हां आता नवीन हे आला ना BDDS नवीन कलम आलेली. बरं कोणाला कुठल्या आरोपाखाली अटक करायची त्याच्यासाठी आधी त्यांना शिकवलं जातं लॉ. कर्तव्य म्हणजे पोलीस कसा घडायला पाहिजे, पब्लिकशी कसं वागायचं. हां भवन आहे प्रशासकीय भवन. हे बघा इकडे क्लासरूम आहे त्यांचा. आज सुट्टी वर्ग सेमच्या शाळेसारखं स्ट्रक्चर आहे ना इथून हे क्लासरूमचं. सगळे आतमध्ये मोठं LED आहे. हां त्याच्यावर शिकवतात ऑनलाईन. नाही कधीपासून असेल तरी केंद्र हे 1948 पासून बांधलेलं मग आहे. पण त्याच्यानंतर बंद झालं होतं कारण एका पोरीचा काहीतरी इश्यू झाला होता ना. पिक्चर दाखवे ना आम्हाला जय भीम. जय भीम आंबेडकरांचं पिक्चर बघितला मोठं हे ना स्क्रीनचं.
तर बहुतेकचा परिसर जो होता तर तो आमचा बघून झालेला आहे आणि आम्ही आता इथे एका ठिकाणी शांत बसून घेतलेला आहे आणि मुलींना खरंच ही गरजेची ट्रिप होती कारण इथे खूप सारे झाडं आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांना बघायला मिळत आहेत आणि नेहमी एकाच ठिकाणी राहून प्रत्येकजण हे बोर होतंच आणि त्यातल्या त्यात लहान मुलं जरा जास्तच बोर होतात. म्हणून ही ट्रिप जी होती ती खरंच खूप जास्त गरजेची होती आमच्यासाठीही आणि मुलांसाठीही. मस्त फुल तो बघ पिंक वाला. हात पकड शंभूचं. कुठं फुल दिसतं? तो बघ. साईडला हो. सुंदर फुल. शिवाला आवडलं ना हे फुल. हो. चलो चल चल. काय फुल आहे? झाडच भरपूर आहेत ना म्हणून भरपूर सारे फुलं आहेत. पण जास्त ना पत्ते पण थोडे फुल. पत्ते लिप्स 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 लिप्स. काय खेळायचे तू? कसं वाटलं तुला इथे येऊन शिवा? छान वाटलं? मजा आली तुला थंडामध्ये फिरून? तुम्हाला हे व्हाईट लाईन दिसत असेल ना, या व्हाईट लाईन मध्ये मी चालते आणि या जमीन मध्ये ह्या रोड मध्ये गेली मी हालून गेली. अच्छा बाबा मला त्याच्यासाठी हात पाडते. अच्छा बाबा मस्तीने बघा आता मम्मा शंभो इकडं. बघा आता गेली. खडी ते बघा आता शिट्ट्या वाजवत आहे बघ ते बघा. चला ते म्हणतात टाइम संपला आता चला. हां बहुतेक येत आहेत आता. टाइम संपला ना त्यांनी शिट्टी वाजवली ना येतील ते आता. चलो टाइम संपला. हे हॉस्टेल आहे त्यांचं. तिथं लिहिलंय बघा लिस्ट हॉस्टेल. आले बघा ते दिसते का? आले ते मामाला कॉल केला होता रेवा झोपलेली. चला झाले. चला झोपून नाही देते आम्हाला. चला ड्युट्या संपल्या तरी ड्युट्या करायला लागत. चला जायचं आता. चलो बाय बाय. आणायला काय सोबतच आहे काही आणायचं असलं का? चला बाय बाय. बाय बाय. काही टेन्शन असं वाटतंय नाही असं वाटतंय ट्रेनिंग त्याची चालू आहे. तू घ्यायचं. चलो बाय बाय. बाय बाय करून द्या आंटीला. बाय बाय. चलो